अशी जागा मिळायला पाहिजे ना, केव, त्याच्यामध्ये कॅफे, म्हणजे मस्तच. तुम्हाला वरचा रस्ता दाखवू कसा आहे भयानक, थांबा दाखवतो सगळ्यांना. तर मी आहे तुमचा ओल्ड सोल सुयश, आणि कसे आहात तुम्ही सगळे? तुम्ही मला ऑलरेडी कुठेतरी बाहेर बघताय. सो आज आहे व्हॅलेंटाईन डे अँड आय एम आउट विथ माय व्हॅलेंटाईन टू सेलिब्रेट व्हॅलेंटाईन डे. सो मी आता आहे महाबळेश्वरला, आणि आज उद्या आमचा स्टे आहे, आणि परवा 16 तारखेला मी परत घरी जाणार आहोत. सो रात्रीचा ट्रॅव्हल जर्नी नाही दाखवला. आम्ही रात्री 12:30 वाजता बस पकडली आणि सकाळी आम्ही 7:30 वाजता पोहोचलो महाबळेश्वरला. सो थोडे ग्लिम्स आहे ट्रॅव्हलचे जे मी टाकतो पुढे. पण आता जस्ट आम्ही फ्रेश झालोय आणि खाली आलो नाश्ता करायला, पण ते रूममध्येच पाठवतात. सो रूममध्ये नाश्ता करून आज निघणार महाबळेश्वर आणि पाचगणी साईट सीनसाठी. सो तुम्हाला महाबळेश्वर, पाचगणी साईट सीन दाखवतो. अँड आर यू एक्सायटेड फॉर द ट्रॅव्हल व्लॉग? तर मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा. सो आता नाश्ता करतो आणि मग निघतो महाबळेश्वर पाचगणी ट्रिपसाठी. आता आम्ही निघालोय साईट सीनसाठी. तुम्हाला दाखवतो मी कुठे कुठे जाणार आहे. खूप मंदिर बंद आहेत ना, खूप मंदिर बंद आहेत बिकॉज तिकडच्या रोडवरती काम चालू आहे. सो आता जे जे चालू स्पॉट्स आहे जिकडे आम्ही जाणार आहोत ते मी तुम्हाला दाखवतो. सो आता मी निघतोय, ही आहे गाडी. चालेल. कुठला? चिकी फॅक्टरी पाचगणीमध्ये. ओके. मॅप्रो गार्डन. हां. आणि टेबल लाईन ऑप्शन ठेवले. ओके. टेबल लाईन बघायचं असलं तर मॅप्रो बघायला भेटणार. ओके. काय चांगलं आहे ते टेबल? आपण तो टेबल टॉप ना? हो हो हो. काही नाही ते घोडवाले पैसे लुटतात. ओके. आणि एका घोड्याचे कमसे कम 2000 रुपये घेतले. बापरे, एवढे? ओके. त्याच्याकडे एक चिनपार आहे. चिनपार पकडण्याचं चांगलं आहे. ओके. त्यामध्ये आपण तिथे जाऊ शकतो. चिकी फॅक्टरी भेटेल, मॅप्रो दाखवणार, म्युझियम दाखवणार आणि गेटच्या गेल्यावर एलिव्हेट आहे. ओके, चालेल. तर आता आम्ही आलोय इथे वॅक्स म्युझियम, आणि काय आहे ते बघायला. ॲक्वेरियम आहे. आय डोंट थिंक सो ॲक्वेरियम चालू आहे. बघू इथे फिरून मग जाऊ पुढे. सो वॅक्स म्युझियम आहे, ॲक्वेरियम आहे, 90 सिनेमा आहे, आणि सगळं चालू आहे. आणि तीनही घेतलं तर ऑफरमध्ये 600 आहे. सो आता मी विचार करतो ती पुढे जाऊन येतो आणि मग जाता जाता बघतो. बापरे, आवाज कसा झाला आहे. जाता जाता बघतो. सो ये टेबल टॉप जानकारी ले लो आप। जो टेबल एंड पॉइंट जो घूमने के लिए आए ना, एशिया का 2nd नंबर का फ्लैटलैंड हम लोग घुमाते हैं आपको घूमने के लिए। यहाँ पे 9 पॉइंट है आपको। ओके. ये पार्किंग जगह है 2.5 किलोमीटर का। टेबल एंड एरिया एक्चुअली अंदर है। ओके. यहाँ पे लेके जाते हैं 9 पॉइंट और कवर दरवाजे आपको हम लोग लेके आते हैं। यहाँ से आपको बिठाएंगे हॉर्स पे, आपको पहले गेट तक लेके जाते हैं हम लोग। वहाँ से अगर दीदी को आपको लगता है हॉर्स कंफर्टेबल है तो फिर आगे जा सकते हैं। हॉर्स से नहीं, लंबा है बहुत ऐसा तो। हाँ वो तो है. जनावराकडे बघा, जनावरांची मेहनत आहे त्याच्याकडे बघा. बसा चला. काय सकाळी भावनी करायची. चला आता आम्ही टेबल टॉपला. दादा सगळं दाखवणार आहे, सगळं सांगणार आहे माहिती. तुम्हाला मी सांगतो. एक्झाम चालू आहेत आणि ऑफ सीझन चालू आहे, सो त्यामुळे खूप कमी कस्टमर्स आहेत. सो त्यांचे 1-2 दिवसांना राऊंड होतात, तेवढंच त्यांना पेमेंट मिळतं. सो नाही तर किती रेट आहे तसा? तसा रेट सीझनचा रेट येतो 4 सीटचा 1600 रुपये. ओके, सीझनचा आहे 1600 रुपये 4 सीट्सचा. पण आता त्यांनी 900 रुपये घेतले, 900 मध्ये फिक्स केलं. सो आणि खूप खूप मोठा ऍक्च्युली राऊंड आहे तो. सो दाखवतच मी केवढा मोठा आहे ते. भारतामध्ये जे 5 पांडव होते, हा, त्यांचे भाऊ कौरव. हा, तेव्हा कौरवांसोबत पांडव जुगार खेळताना हरतात ना, हो. तेव्हा त्यांना बघा 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा गुप्त अज्ञातवास दिलेला. त्यावेळेस ते इथं आलेले. हे यांचे चूल आहे, भीम चुला म्हणून ओळखलं जातं, डेव्हिल्स किचन म्हणून. ओके. भीम तेव्हा म्हणजे त्यावेळेला भीम सर्वात मोठा आणि 1000 लोकांचं जेवण तो एकटा खायचा. बरोबर. तर त्यामुळे ते ही भीम चुला म्हणून ओळखलं जातं, डेव्हिल्स किचन. ओके. भीमला डेव्हिल म्हणून ओळखलं जातं. हे भीम चुला.
हे कसं फर्स्ट आहे, पॉइंट आलेले का नाही ते आम्हाला पण नाही माहित, तुम्ही पण काय पाहिलं नाही. हो जे पूर्वज सांगतात ते रिपीट करून सांगतो. मान्य न मान्य तुमच्यावरती. ले खालती बघा हे ग्राउंड दिसते, हो हो येताना स्कूल लागला असेल सेंट जोसेफ म्हणून. हो ते पंचगणी मध्ये टोटली 45 बोर्डिंग स्कूल आहेत. ओके. 45 मध्ये या स्कूलचा नंबर येतो सेकंड. ओके. आणि जे राजेश खन्नाच्या दोन्ही मुली आहेत ना, रिंकल खन्ना ट्विंकल खन्ना, दोन्ही इथं शिकलेले आहेत दोन्ही मुली. ओके. परत ईशानची बोर्डिंग स्कूल, तारे जमीन पर पिक्चर पाहिला असेल. हो हो ईशानची बोर्डिंग स्कूल दाखवलेली ती सुद्धा हीच. ओके. आमिर खानचा आवडता प्लेस म्हणला तर पाचगणी. आमिर खानचा खालची पाचगणी मध्ये बंगलो वगैरे आहे, स्वतःचा प्लॉट वगैरे. त्या साईडला बघा डोंगरावरती गाव दिसतंय ना, ते हा भिलार गाव आहे. भिलार गाव. हो पुस्तकांचं गाव म्हणून ओळखलं जातं. महाबळेश्वरला गेलाय हो का जाणार आहे? आता आज जाणार आहे. आज जाणार आहेत ना. जाताना बघा तुम्हाला रस्त्याला एक गाव लागेल भिलार म्हणून. हो 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 पुस्तकांचं गाव म्हणून बोर्डच दिलेला आहे तिथं. ओके. हर एक घरामध्ये गेलात ना, हर एक घरामध्ये लायब्ररी बघायला मिळेल. अच्छा. स्ट्रॉबेरीचं बोललात ना, आपण बेरी फ्रूट खातो. हो हे संपूर्ण इंडियन फ्रुट्स नाहीयेत. बेरी, मलबेरी, रासबेरी, गुजबेरी, स्ट्रॉबेरी. त्याचं कसं आहे, बाहेरून आलेल्या लोकांनी लावलंय. ओके. आणि ते पण सर्वात जास्त प्लांट त्याच गावात केलं जातं. ओके. जर का तिथे गेलात ना, फ्रेश तुम्हाला म्हणजे तुमच्या हाताने तोडून जे आवडेल ना तशी स्ट्रॉबेरी काढता येते. भिलार. वेलकम पिक्चर पाहिला असेल. हो. वेलकम मध्ये लास्टला बघा लाकडाचं घर पडतं. हो 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 इथं लाकडाचं घर बनवलेलं. अच्छा, इथे झालंय ते शूट. आता ते म्हणजे कॅमेरामॅन आले नाहीत, त्यांच्याकडे अल्बम मध्ये फोटो आहे त्या घराचा. ओके ओके ओके. परत शाहरुख खान माधुरी दीक्षितचा पिक्चर पाहिला असेल, हम तुम्हारे सनम. हम तुम्हारे सनम मध्ये स्वित्झर्लंड दाखवलेलं. विना पासपोर्ट, विना स्वित्झर्लंड. खिलाडी पिक्चर पाहिला असेल अक्षय कुमारचा. खिलाडी गाणे वादा रहा सनम होंगे जुदा नाम, संपूर्ण या प्लॅटफॉर्मवरचं गाणं आहे. अक्षय कुमार हॉर्स रायडिंग वगैरे करतो. परत ते मंदिरामधलं जे गाणं आहे ना, मंदिरामध्ये जातात बघा ते. महाबळेश्वरला पंचगंगा टेम्पल म्हणून मंदिर आहे, त्या मंदिरातली शूटिंग आहे. आता आपण आलोय ना, त्याला शूटिंग पॉइंट बोललं जातं. कारण की याच्यावर कसं आहे, लाखो रोडचे सेट उभे करून इथं शूटिंग केलं जातं. बॉम्ब ब्लास्ट, कार हवेत उडवणं वगैरे संपूर्ण इथं होतं. गाणे हम जुदा हो गए, रास्ते खो गए, संपूर्ण या प्लॅटोवरचं गाणं आहे. लाहोर पाकिस्तान बॉर्डर दाखवलेली. खालती बघा डॅम दिसतोय का त्या साईडला. हा जो डॅम दिसतोय ना, हा महू डॅम आहे. बाजीराव मस्तानी पिक्चर पाहिला असेल. हो हो हो. लास्टला बाजीराव जलसमाधी घेतो बघा, काळे घोडे पाण्यातून पळतात. संपूर्ण त्या धरणाची शूटिंग इथे शूट केलं. खालती या असे आपण फिरतोय, असे वेगळे वेगळे बघा 5 पठार आहेत. त्यामुळे गावाचं नाव आहे पंचगणी. आपण फिरतोय हा फर्स्ट वाला लँड, हा 4 वाला, आणि हे दिसतंय ना सिंगल ट्री आहे बघा, हा वाला, हा 5. असे वेगळे वेगळे 5 लँड असल्यामुळे गावाचं नाव आहे पंचगणी. गणी मीन्स अंगण. जे घरासमोरचं तुलसी अंगण असतात त्याला संस्कृत वर्ल्ड आहे गणी. असे वेगळे वेगळे 5 अंगण असल्यामुळे पंचगणी असं नाव दिलेलं. आणि पूर्वज जे म्हणतात ना, हे गावाला नाव दिलेले आहे 5 पांडवांनी नाव दिलेले आहे गावाला पंचगणी. खालती येताना तुम्ही वाई सिटी पाहिले असेल. वाई सिटीचं नाव आधी होतं विराट नगरी. विराट नगरीचा राजा होता विराट. त्या विराट राजाने 1 वर्ष त्यांना तिथं ठेवलेलं. वाई सिटी मध्ये त्यांचा गड सुद्धा आहे, पांडवगड म्हणून बघण्यासाठी. अच्छा, वाईला त्या साईडला गावची ते मेन पाचगणी, ते संपूर्ण न्यू पंचगणी. या साईडला बघा गुजराती मारवाडी लोकांनी संपूर्ण प्लॉट्स वगैरे खरेदी करून इथं बंगलोज बांधलेत. राजा हिंदुस्थानी पिक्चर पाहिला असेल. पालनखेत गाव दाखवलेलं, इथलं हे गाव पालनखेत. ओरिजिनल पालनखेत बोललात तर म्हैसूर उटेमध्ये येतं, पण हे कसं फिल्म झालेल्यामुळे फिल्मी नाव दिलेलं आहे पालनखेत. ओरिजिनल बोललात तर न्यू पंचगणी म्हणून ओळखलं जातं. ताडे हा सिल्वर रॉक ह्याच्यामुळे नाव दिलंय कारण की पान जर सरळ बघितलं ना ग्रीन आहे आणि उलट वरून बघितलं तर सिल्वर दिसतं. अच्छा, मागच्या कलर सिल्वर आहे. त्यामुळे 6 जण होते, 5 पांडव आणि त्यांच्यावर 6वी होते ती द्रौपदी. असे त्यांचे 6 जणांचे पायाचे ठसे आहेत तिथे. अशी सेम कॉपी नाशिक पंचवटीला मंदिरामध्ये बघा. इथे पंचमढी करून गाव आहे मध्य प्रदेश मध्ये. सर हो,
सीतामढी करून गाव आहे मध्य प्रदेश मध्ये. तिथं कसं गुफेमध्ये येतं, गुफा मंदिर, आणि थर्ड प्लेस येतो हा ओपन मध्ये ठेवलेला आहे. ओपन मध्ये याच्या कारण ठेवलेलं आहे कारण की टुरिस्ट प्लेस आहे. मंदिर बांधलं, पुजारी येईल, फुलवाला येईल, घरं बांधतील, पॉइंटची काय व्हॅल्यू नाही, त्यामुळे इथं मंदिर वगैरे काय अलाउड नाही. सायक्लोन हो हो वंट्री पॉइंट म्हणून ओळखलं जातं. पूर्ण पठारावरती एकच आहे. हे जे पठार आहेत ना 6.5 किलोमीटरचा पूर्ण लँड आहे. आणि हा पूर्ण 1 पीस रॉक आहे, व्हॉल्कॅनोनी बनलेला दगड आहे पूर्ण. याच्यावरती फक्त घोडे चालतात ना, त्यामुळे 1.5 ते 2 फूट माती टाकलेली आहे. पावसाळ्याच्या टायमिंगला आलात तर याच्यावरती संपूर्ण माती निघून जाते. आता जे पावलाचे ढसे बघितले तशीच सेम कॉपी तुम्हाला हर एक जागेवरती बघायला मिळेल ठिकठिकाणी. त्याच्यात मार्केट कुठलं? रिव्हेरा हायस्कूल. या साईडला न्यू इरा हायस्कूल, 45 बोर्डिंग स्कूल मध्ये फर्स्ट येतं. या साईडला बघा डोंगर पाहताय, डोंगरावरती फ्लॅट आहे माउंटन. कमळगड शिवाजी महाराजांचा अर्धवट गड. मागे बघा डब्ल्यू आहे. जेव्हा चंद्रराव मोरे फितूर झालेले त्यावेळेस शिवाजी महाराजांनी हा गड आदुरा सोडून डब्ल्यूच्या मागे प्रतापगड आहे, तो प्रतापगड पुरा केला. प्रतापगड पूर्ण असल्यामुळे त्याचं हिस्ट्रीमध्ये नाव आहे. त्याचं कसं अर्धवट असल्यामुळे हिस्ट्रीमध्ये नाव वगैरे येत नाही. आणि कमळगड अशामुळे नाव दिले कारण की चारी बाजू पाणी आणि मध्ये कमळगड. महाबळेश्वरला गेला, महाबळेश्वरला पंचगंगा टेम्पल म्हणून आहे. नंदीच्या मुखातून 5 नद्या उगम पावतात. सो इथे खाली एक केव आहे जी तुम्हाला दाखवतो. चला हळूहळू उतरूया. इथे मंकी असतात ना तर सगळं खेचून घेऊन जात, पण आता कोण दिसत नाही. थांबा मी उतरतो, नाही तर मस्तच कंटेंट मिळेल मी पडण्याचा. सो अशा पायऱ्या आहेत आणि पकडायला एवढंसं दिलंय. 2 डोंगरांच्या मधून आहे. 60 पायऱ्या असतील. मोजूया का आपण जाताना? हे बघा इथे खाली केव आहे आणि त्या केव मध्ये कॅफे आहे. अशी जागा मला मिळाली असती तर, अशी जागा मिळायला पाहिजे ना, केव त्याच्यामध्ये कॅफे, म्हणजे मस्तच. तुम्हाला वरचा रस्ता दाखवू कसा आहे, भयानक. थांबा दाखवतो. हे बघा कसं आहे, असा आहे तो रस्ता, पूर्ण डोंगरांच्या मध्ये. चला बघा कशी केव आहे. ते खायला पण सामान आहे आणि अशी केव आहे. ऑल आवर फूड इज फ्रेशली प्रिपेअर्ड, सो डू टेक अ मोमेंट टू एक्सप्लोर द केव वाईल वी कुक फॉर यू. हे कॅफेत पण लिहायला पाहिजे. बाप रे, स्वामी तर सगळीकडेच असतात. हे बाई इथे पण आले गा, हे माझ्या पाठी इथे पण आले. अशी आहे आम्ही ज्या बसमधून आलो त्याचं पण नाव होतं स्वामी ट्रॅव्हल्स. प्लस आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलोय त्याच्यात पण स्वामींचेच फोटो आहेत. आता इथे आलो, इथे पण स्वामीच आहे. सगळीकडे स्वामीच आहेतच पाठीशी, राहा आणि असेच. सो ही केव आहे पूर्ण. एवढं थंड वाटतंय ना एकदम केवच्या आतमध्ये. सो आता आपण चाललोय अजून खाली केवमध्ये. सो एंट्री फीज 15 रुपीज. सो इथे पे करतो, थांबा, आणि मग जाऊया खाली. चला सो अंधार आहे, थांबा 1 मिनिट. सो आता आपण चाललोय त्या केवच्या आतमध्ये. टॉर्च चालू केल्यानंतर काही दिसणार नाही बिकॉज फुल अंधार आहे. काय असेल आतमध्ये नो आयडिया. बापरे, डोक्याला लागेल. खाली बघा, अंधारच अंधार. बापरे,